एव्हरीवन, स्टोरीज इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इकिगाई या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखकांनी लिहिलेले पुस्तक इचिगो इची यामधील काही सिद्धांत बघणार आहोत. जर हे सिद्धांत आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंगीकारले तर आपल्या रोजचे जीवन हे आनंदी आणि सुखी होऊ शकते. पहिला सिद्धांत आहे, बसा आणि फक्त काय होतंय ते बघा. बहुतांश वेळा लोकांचा आध्यात्मिक दृष्टिकोन तोगडा असल्यामुळे ते फार लांबचं बघत राहतात आणि आत्ता या क्षणाला आपल्या बाबतीत वर्तमानामध्ये काय चाललं आहे याकडे दुर्लक्ष करतात. झेन आपल्याला हे शिकवतं की शांतपणे बसून कशा प्रकारे आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. हाच झेन शिकवणीचा एकमात्र उद्देश आहे. वर्तमानामध्ये राहून आपण फक्त आपल्या बरोबर जी लोक आहेत त्यांची साथ हीच भेट समजली तर आपण त्याचा खऱ्या अर्थी आनंद घेऊ शकतो. दुसरा सिद्धांत आहे, हा क्षण आपल्या आयुष्यातील शेवटचा क्षण आहे अशा प्रकारे त्याचा आस्वाद घ्या. आपल्यापैकी प्रत्येक जण खरं तर फक्त आजचा दिवस जगत असतो. मी उद्याचा दिवस बघेनच असं कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. त्यामुळे आनंद साजरा करण्याची संधी दवडू नका, त्याला उद्यावर ढकलू नका, कारण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण हा आत्ताचाच आहे. मन विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा. हा तिसरा सिद्धांत आहे. एक जुनी म्हण आहे की जो शिकारी एका वेळी 2 प्राण्यांवर निशाणा साधतो तो कोणाची शिकार करू शकत नाही. आपण पुस्तक वाचता वाचता किंवा फोन बघता बघता एखाद्याचं बोलणं ऐकत असतो तेव्हाही असंच घडतं. झेन आपल्याला एका वेळी एक गोष्ट करण्याचा सल्ला देतो. आपण आता जी गोष्ट करत आहोत ती जगातील सर्वात महत्त्वाची आहे या विचाराने ती गोष्ट करा आणि जर त्या विचाराने तुम्ही ती गोष्ट केली तर खरंच ती जगातील सर्वात असामान्य गोष्ट होईल. चौथा सिद्धांत आहे, जे आवश्यक नाही त्या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा. एक चांगला सल्लागार एखाद्या प्रवाशाला त्याने सुटकेसमध्ये काय काय घ्यावं यापेक्षा त्याने काय काय घेऊ नये हा सल्ला देऊ शकतो, ज्यामुळे त्याचं ओझं कमी होईल आणि त्याचा प्रवास सुखकर होईल. त्याचबरोबर तो प्रवासाचा आनंद घेऊ शकेल. हे जीवन साहसी प्रवासासारखंच आहे. यामध्ये तुम्ही काय काय बरोबर घेऊन प्रवास करता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं कमी ओझं घ्याल तेवढाच तुमचा प्रवास सुखकर होईल. त्यामुळे इथून पुढे या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा जास्त ओझं झालं आहे असं जाणवेल तेव्हा तेव्हा स्वतःला विचारा की मी कोणतं ओझं कमी करायला हवं. पाचवा सिद्धांत आहे, स्वतःचे मित्र बना. स्वतःची इतर कोणाबरोबर तुलना करत किंवा इतर लोक काय विचार करतात याची चिंता करत बसू नका. तुम्ही या जगामध्ये एकमेव द्वितीय आहात आणि विशेष आहात हे पक्क मनात ठेवा. सेलेस्टियल पाऊल कॅसल्स लहान मुलासाठी लिहिलेल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात, तुम्ही या जगातील असा चमत्कार आहात जो आजपर्यंत कधीही घडला नाही आणि भविष्यात घडणार नाही. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. आजपर्यंत तुमच्यासारखं कोणी बनलं नाही आणि तुमच्यासारखा दुसरा कोणी होणारही नाही. 6वा सिद्धांत आहे, अचूक नसल्याचाही आनंद घ्या. निसर्गही त्याच्या जीवनचक्रामध्ये अचूक नसतो. त्याचीही जीवनाविषयीची आणि मृत्यूविषयीची गणित चुकत असतात. मग तुम्ही अचूकच असायला हवं असं तुम्हाला का वाटतं? तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अपयश तुम्हाला नवीन मार्ग निवडण्याची संधी देतं. तसंच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चूक तुम्हाला याचीच जाणीव करून देतं की तुमच्यासारख्या हिऱ्याला अजून पॉलिश करण्याची गरज आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये सुधारणा करण्याची इच्छा आहे तोपर्यंत अचूक नसण्यामध्ये काहीही चूक नाही. 7वा सिद्धांत आहे, दया धर्म आचरणात आणा. बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे एखाद्या माणसाविषयी दयाभाव असणं म्हणजे त्याविषयी वाईट वाटणं असं नाही. उलट ही एक अशी भावना आहे ज्यामुळे आपण स्वतःला समोरच्याच्या जागी नेऊन त्यांच्या समस्या, दुःख आणि वेळ प्रसंगी त्यांच्याकडून घडणाऱ्या चुकामागची खरी कारणं ओळखू शकतो. प्रत्येक व्यक्ती त्याच्या परिस्थितीनुसार वागत असतो. तो काही चुकीचं जरी वागत असला तरीही ती त्याच्या क्षमतेनुसार आणि त्याच्याकडे असलेल्या ज्ञानानुसार त्याने केलेली सर्वोत्तम कृती असते. 8वा सिद्धांत आहे, अपेक्षा सोडून द्या. कोणाच्या तरी गोष्टीची अपेक्षा धरणं
काहीतरी घडावं असा विचार करत राहणं, यामध्ये आपण आत्ताचा क्षण गमावतो हे नक्की. जैन शिकवण सांगतो की अपेक्षा शून्य मनामध्ये इचिगो इचीची अवस्था प्राप्त होऊ शकते. शेवटच्या मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अपेक्षामुळे आपल्याला समोरील आनंदाचे क्षण झाकोळले जातात. त्यामुळे वर्तमान काळामध्ये दडलेल्या आनंदाच्या भेटीकडे आपलं दुर्लक्ष होतं. जेव्हा आपण भूतकाळ किंवा भविष्य काळापासून मुक्त होतो तेव्हाच खऱ्या आनंदी क्षणाचा आनंद घेऊ शकतो. तर हे 8ही सिद्धांत आपण आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय केले तर आपले आयुष्य हे सरळ, सोपे आणि सुंदर होऊ शकते. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.